आणि दाजी परत आली तुमच्यासोबत. तर आता 6:30 वाजलेत आणि मी निघाली स्कूलसाठी. तर मी तर 5:30ला उठलेली, रेडी मी 6 वाजता झाली, परत झोपलेली. मी आता उठली 6:30ला. तर आता चालले. तर बस त्याला लावली स्कूलला आणि बघू आजचा डे कसा असतो. कालचा खूप जास्त भारी गेला, आजचा बघू आहे. आणि कालच्या बुक्स पण घेतल्या, बघू कसा असतो सगळा मी तुम्हाला सांगेन. चलो तर बघू आता. आणि काल मी ब्लॉग ॲड केला आणि लोडिंगला टाकलेला, पण तो झाला का नाही ते मी आता चेक करते. तर मी तुमच्याशी भेटते थोड्या वेळेत. करून आले आणि आता वाजले तर 1:14, म्हणजे आताच फ्रेश वगैरे झाली आणि लाईट एकच चालू आहे, मगून अंधार आहे. तर आणि बस आता बसले मी. आता फ्रेश वगैरे झाले, आता होमवर्क आजचा ते करते आणि मग भेटते तुमच्याशी आणि वगैरे. बस आजचा डे खूप जास्त भारी होता. आज मी खूप जास्त खुश आहे. म्हणजे आमची ती मॅथ्सची टीचर आहे ना, ती इतकी म्हणजे भारी समजवते ना, एकदम इझिली समजवते, लगेच समजलं सगळं. आणि जाम भारी आहे ती मॅथ्सची टीचर. काय नाव होतं ते तर विसरले मी, आठवण आल्यावर सांगेन. तर बस आता होमवर्क वगैरे करेन थोड्या वेळातच. आत्ताच आले, मग थोड्या वेळ बसले, आता करेन थोड्या वेळात. बस हो, आम्ही येताना मस्त चॉकोबाम खाल्ला. बघू आता बस काय आहे. तर मी भेटते आता बस तुमच्याशी थोड्या वेळातच, होमवर्क करताना तुम्हाला दाखवते. बाय बाय. आता रात्रीचे 12:30 वाजलेत परफेक्ट आणि मी मोबाईलमध्ये स्टेटस ठेवत होती. तर परीचा बड्डे चालू झाला आहे. परी तुम्ही वलकतच माझ्या मावशीची पोर. तर तिचा बड्डे चालू झाला आहे. आज 13 जून आहे आणि तिचा बड्डे आज. तर मी ते स्टेटस ठेवत होते वगैरे, ते चालू होतं. तर विचार केला ब्लॉग शूट करू. आज जास्ती नाही शूट केलं, थोडंच केला. स्कूलवरून आल्याच्यानंतर असं टाईमपास चाललेला माझा. होमवर्क केला मी, त्याच्यानंतर नंतर होमवर्क वगैरे केला, नंतर मग असं टाईमपास. मग वरती आम्ही बॅडमिंटन केलं होतं मी आणि आराध्या. नंतर मग असंच टाईमपास. मग ट्युशनला गेलो. मग ट्युशनवरून आल्याच्यानंतर थोडा वेळ बसलो, मग लगेच त्याच्यानंतर मग होमवर्क केला परत आणि मग होमवर्क केला, मग आंघोळ केली. मग असंच आता टाईमपास चाललेला, बाता ठोकत होतो बस. तर उद्या बघू काय आहे प्लॅन. तर बस आता ब्लॉग एंड करते. उद्याचा दिवस चांगला बघू काय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा विसरू नका. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.